भारताची न्याय व्यवस्था फडतूस आहे असं म्हणणाऱ्या एका बाईचा व्हिडिओ खूप व्हायरल होतो। आता त्याच्या पाठीमागचं कारण असं की एका माणसाने 65 वर्षाच्या भीमराव कांबळे हे नाव जे फार परिचित झाले सध्या लोकांना, तर या माणसाने एका 3 वर्षाच्या मुलीला गोठ्यात चल तुला वासरू दाखवतो म्हणून तिला गोठ्यात घेऊन गेला आणि तिचा बलात्कार केला। एवढंच नाही तर तिची निर्घृणपणे हत्या केली, फक्त 3 वर्षाच्या मुलीची। आणि जेव्हा सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला तेव्हा त्या लोकांनी त्याला मारलं, त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्या गोष्टीवरती न्याय मिळावा म्हणून तिच्या आई वडिलांनी आणि तिथल्या परिसरातील लोकांनी हा निर्णय घेतला की जोपर्यंत त्या मुलीला न्याय मिळत नाही, म्हणजे जोपर्यंत त्या भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही तिचा अंतिम संस्कार करणार नाही। आणि म्हणून त्यांनी आंदोलनं सुरू केली। आता जेव्हा त्यांनी आंदोलनं सुरू केली त्या टायमाला त्या माणसाला फाशी देण्याचं सोडून आपल्या सरकारने त्यांच्यावरती लाठीचार्ज केला। का? कारण तर ते आंदोलन करतात। आता ही गोष्ट काही भारतात पहिल्यांदा घडत नाहीये। आपल्या काही नेत्यांचं तर असं म्हणणं आहे की तुम्ही रेप एन्जॉय केला पाहिजे। काही दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता की एका नेत्याने त्याच्या भर सभेत पार्लिमेंटमध्ये इथपर्यंत बोलले होते की यू शुड ले डाऊन अँड एन्जॉय इट। सो अशी मेंटॅलिटी ठेवणाऱ्या लोकांच्या देशात जर आपण राहतोय तर आपण दुसऱ्या कायच अपेक्षा करणार आहे। आणि स्टील जर ह्या मुलीला आता न्याय मिळाला नाही तर कदाचितच व्यवस्थेवरून प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक स्त्रीचा विश्वास उठला जाईल।